नाश्ता चविष्ट तर हवाच, पण त्याचबरोबर पौष्टिक आणि पोटभर असला तर. म्हणून मी घेऊन आले आहे रवा व ज्वारीच्या पिठापासून मऊ लुसलुशीत मोकळा असा उपमा. ते पण चवीला एकदम भन्नाट आणि परफेक्ट प्रमाणामध्ये आहे बरं का. अचूक व सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. गॅस ऑन केला, गॅसवर कढई ठेवली, गॅस मंद आचेवर करूया आणि कढईमध्ये एकाच वाटीने 2 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवाऐवजी तुम्ही मोठा रवा सुद्धा घेऊ शकता, पण इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. नेहमीचाच उपमा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण या रव्यासोबतच आणखी एक पीठ ॲड करून अगदी मऊ लुसलुशीत असा उपमा बनवणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यामुळे न खाणारे तर खाणारच, पण ज्यांना आवडतो ते सुद्धा डबल मागून खातील असा आजचा आपण हा उपमा बनवणार आहोत. तर सुरुवातीला हा रवा 2 मिनिटं मंद आचेवर हात बंद न करता व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आपल्याला या ठिकाणी या रव्याचा रंग बदलू द्यायचा नाही. 2 मिनिटं भाजून झाल्यानंतर या ठिकाणी त्याच वाटीने अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर हा उपमा बनवत असताना तुम्ही जर ज्वारीचं पीठ घेत असाल तर ते थोडंसं जाडसर स्वरूपाचं असावं, त्यामुळे हा रवा चिकट होणार नाही, अगदी मऊ लुसलुशीत मोकळा होतो. तर आता आपण हे 1 मिनिटभर हे पीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस मी आणखी मंद आचेवरच ठेवलेला आहे, त्यामुळे हे रवा आणि पीठ करपलं जाणार नाही आणि त्याचा रंग लवकर बदलला जाणार नाही. कारण ज्वारीचा एक नैसर्गिक कच्चेपणाचा जो वास असतो तो पूर्ण निघेपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे दोन्ही जिन्नस एकत्र भाजून घ्यायचे आहेत. आता याचा नैसर्गिक वास पूर्ण जाईपर्यंत आपल्याला भाजायचं आहेच, पण त्याला एक छान फ्लेवर, एक छान सुवास येण्यासाठी यामध्ये एक मोठा चमचा मी तूप घातलेला आहे. तुपामध्ये हे दोन्ही जिन्नस एकत्र तुम्ही भाजून घेतल्यामुळे या पिठाला आणि या रव्याला खूप छान असा सुगंध येतो आणि ज्वारीचा जो नैसर्गिक कच्चेपणाचा एक वास आहे तो सुद्धा निघून जातो आणि उपमा खाताना तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही की या रव्यामध्ये ज्वारीचं पीठ सुद्धा आहे. कारण हा प्रयोग जेव्हा मी घरी करून बघितला तेव्हा सगळ्यांना विचारलं की आज तुम्हाला उपमा काही वेगळा लागतोय का, तर सगळ्यांनी सांगितलं की अजिबात नाही, नेहमी बनवते अगदी तसंच लागतंय आणि खूप स्वादिष्टसुद्धा लागतोय. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपण तुपामध्ये हे ज्वारीचं पीठ भाजल्यामुळे याला एक छान फ्लेवर आलेला आहे आणि ज्वारीचा कच्चेपणाचा पूर्ण वास गेल्यामुळे कोणालाही लक्षात आलं नाही की आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, एक 4 मिनिटं झालेली आहेत मंद आचेवर आपण छान रंगावरती, म्हणजेच अगदी हलका रंग बदललेला आहे, खूप जास्त लालसर नाही, अगदी हलका रंग बदलला की गॅस बंद करायचा. तर या ठिकाणी बारीक रवा घेतल्यामुळे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि तुपामध्ये आपण हे भाजल्यामुळे हे लवकर भाजले गेलेले आहेत. आता गॅस बंद करून घेऊया आणि कढई गरम आहे, त्यामुळे परत मी 1 मिनिटभर गॅस बंद करून याच कढईमध्ये हे व्यवस्थित परतून घेणार आहे. आता हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये तेल घातलं. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया. कारण तेल खूप जास्त तापलं तर शेंगदाणे पटकन करपले जातात, ते क्रंची होत नाहीत. त्यामुळे तेल थोडंसं तापलं की मग शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि शेंगदाणे घातल्यानंतर गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर वाढणार नाही आणि शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये करपले जाणार नाहीत. शेंगदाणे तेलामध्ये छान तळले गेलेले आहेत. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरीसुद्धा तेलामध्ये छान तडतडली गेली की नंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून घेऊया. जिरंसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी तेलामध्ये छान फुललेले आहेत. आणि त्यानंतर इथे मी 1 मोठा चमचा बारीक कट केलेला लसूण आणि अर्धा चमचा किसलेलं आलं घेतलेलं आहे. यामुळे या उपम्याला चव खूप छान येते. नेहमीचा उपमा बनवत असताना सुद्धा मी त्यामध्ये आलं आणि लसूण घालते. आलं आणि लसूण तेलामध्ये छान परतून झालं
की यामध्ये लगेच आपल्याला एक मोठा चमचा उडीद डाळ आणि त्यासोबतच एक बेडगी मिरची तिचे 4 तुकडे करून यामध्ये मी घातलेले आहेत. गॅस मंद आचेवर आहे, कारण उडीद डाळ तेलामध्ये लवकर करपली जाऊ शकते, त्यामुळे गॅस मी कमी ठेवलेला आहे. आता त्यानंतर यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेऊया. खूप सारा कांदा घालायचा. उपम्यामध्ये कांदा जास्त असेल तर उपमा चवीला खूप छान लागतो. आणि कढीपत्ता आणि तुम्हाला तिखट कितपत हवा आहे तितकी यामध्ये मिरची घालायची आहे. आता हे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. गॅस आता मी मोठा केलेला आहे, कारण कांदा आपल्याला खूप लालसर रंगावर नाही पण गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. उपमामधला कांदा खूप जास्त परतून घेतला, त्याचा रंग खूप जास्त चेंज झाला तर तो कांदा उपमामध्ये अजिबात चांगला लागत नाही. त्यामुळे तो गुलाबी रंगावरती छान परतून झाला की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता, पण या ठिकाणी मी फक्त गाजर ॲड केलेले आहे. छोट्या छोट्या पीसमध्ये गाजर कट करून घेतलेला आहे. या ठिकाणी तुमच्याकडे हिरवा वाटाणा असेल तो घालू शकता. त्याचबरोबर तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. उपमामध्ये गाजर आणि हिरवा फ्रेश वाटाणा असेल तर त्याची चव आणखीनच छान लागते. आता आपण इथे हे छान परतून घेतलेला आहे. कांदासुद्धा हलका गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया. बाजूला मी गॅसवर पाणी गरम करून घेतलं होतं, तर पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, कारण रव्यासोबत आपण ज्वारीचं पीठसुद्धा घातलेलं आहे. तर या ठिकाणी 2 वाटी रवा, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ म्हणजेच 2.5 वाटी ही पिठं होतात. तर त्यासाठी 2.5 वाटीसाठी 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. पण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातल्यामुळे त्यासाठी आपल्याला आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजेच 5.5 वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे, कारण ज्वारीचं पीठ पाणी जास्त शोषून घेतं, त्यामुळे अर्धी वाटी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे याला लगेच काही सेकंदामध्ये उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण भाजलेलं रवा आणि ज्वारीचं पीठ यामध्ये घालून घेऊया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडा थोडा रवा आणि ज्वारीचं पीठ घालत आपल्याला हे मिश्रण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे पाण्याला हलकी उकळी आली की लगेच यामध्ये ही पिठं घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता काही सेकंदातच यामधलं पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. पण सुरुवातीला मी फक्त 5 वाटी पाणी घातलेलं आहे. आपल्याला गरज वाटली तर आपण ते वरचं अर्धी वाटी पाणी घालणार आहोत. ज्वारीचं पीठ कोणत्या स्वरूपाचं आहे त्यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला आपण 5 वाटी पाणी घातलं होतं, ते पूर्ण हे शोषून घेतलेलं आहे. पण या ठिकाणी खूप जास्त असा ड्राय हा उपमा झालेला नाही. गॅस मी मंद आचेवर केलेला आहे. आता हे परत व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, कारण यामध्ये कुठेही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. त्यामुळे हे व्यवस्थित मी अगदी तळापासून छान मिक्स करून घेत आहे. तर या ठिकाणी तुम्ही उपमा बघू शकता. खूप असा बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल असा हा उपमा तयार झालेला आहे. आणि थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असा उपमा नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप चवीला छान लागतो. तर आता इथे मी राहिलेलं अर्धी वाटी जे पाणी आहे ते ह्यामध्ये ॲड करणार आहे. खूप जास्त मोकळा झालेला नाही, पण यामधला जो रवा आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तो अगदी छान मऊ लुसलुशीत झाला पाहिजे. त्यासाठी आपण राहिलेलं अर्धी वाटी पाणी यामध्ये घालणार आहोत. अर्धी वाटी पाणी थंड झालं होतं, परत मी ते गरम करून यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे व्यवस्थित परत आपण मिक्स करून घेऊया, कारण बारीक रवा आहे, ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे हे मिश्रण पाणी जास्त झालं तर पातळ होऊ शकतं. त्यामुळे 2.5 वाटीसाठी 5 वाटी पाणी बरोबर आहे. पण ज्वारीचं पीठ असल्यामुळे आपल्याला वरती अर्धी वाटी किंवा पाव वाटी पाणी लागू शकतं. त्यासाठी अर्धी वाटी पाणी गरम करून ठेवायचं. गरज लागेल तितकं यामध्ये पाणी नंतर तुम्ही ते उकळून ॲड करू शकता. आता पाणी यामध्ये घातल्यानंतर हे व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे. या उपम्याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, याचा रंग बघू शकता. खूप स्वादिष्ट असा हा उपमा तयार झालेला आहे. आता यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. आणि पाण्यामध्येच आपण उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा साखर घातलेली आहे. त्यामुळे
या उपमाला छान असं मीठ लागलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे मिक्स करत असताना याचा टेक्स्चर बघून तुमच्या लक्षात येत असेल की हा उपमा किती स्वादिष्ट झाला असेल। तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यावरती एक झाकण ठेवून एक 5 मिनिटं मंद आचेवर छान वाफवून घेऊया। तर काही मिनिटामध्ये आपला उपमा तयार होणार आहे। पण या उपमासोबत मी छान अशी ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे। तर त्यासाठी इथे मी छान असा तडका तयार करून घेतलेला आहे। त्यामध्ये तेल घातलं, तेल गरम झालं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, सुकी मिरची घातली। तर हा तडका तयार आहे। गॅस बंद केला, पटकन गरमागरम तडका चटणीवरती ओतून घेऊया। तर अशा पद्धतीने आपली ओल्या नारळाची चटणीसुद्धा तयार आहे आणि 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि तुम्ही ते बघू शकता गरमागरम वाफळलेला असा उपमा आपला तयार आहे। पण खाताना कोणीही सांगू शकणार नाही की यामध्ये आपण ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे। इतकं चविष्ट, इतका स्वादिष्ट, रुचकर हा उपमा तयार होतो। या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही नाचणीचं पीठ, बाजरीचं पीठसुद्धा घेऊ शकता। तुम्हाला हवं ते पीठ यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। फक्त या ठिकाणी एकाच वाटीने रवा आणि पिठं मोजून घ्यायची, त्यामुळे प्रमाण चुकणार नाही। उपमा तयार झाला नाही तर लगेच मुलं आली आणि त्यांच्यासाठी मी पटकन उपमा काढून दिला। तर आता फायनली आपण हा उपमा सर्व करून घेऊया। तुम्ही ते बघू शकता, बघितल्यानंतर तुम्ही सांगू शकता की हा उपमा किती मऊ लुसलुशीत आणि अगदी मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही आणि त्यासोबत मस्त अशी चटणी बनवलेली आहे। चटणी आणि उपमा हे कॉम्बिनेशन आणि अशा पद्धतीचा उपमा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तुमचा लाईक माझ्या एका नवीन व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन देणारा आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।